स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या 9 नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। काही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा भाजपात आहेत। भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांनी पुन्हा आता नागपूर ग्रामीण काँग्रेस फोडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय। तर या पक्ष प्रवेशामुळे पुही नगरपंचायतीत भाजपचा आता दबदबा वाढला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप सुद्धा पुढे आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावरती काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला नागपुरात। काय सांगशील सविस्तर? नक्कीच कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीये। तो जो निर्णय आहे तो कोर्टात अजूनही प्रलंबित आहे। कधी लागतील याची अजून सांगता नाही येत। मात्र त्यापूर्वी जे आहे ते काँग्रेसमधून आउटगोईंग जे आहे ते कंटिन्यू सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नागपुरातील पुही नगर परिषदेमधील जे 12 विद्यमान नगरसेवक आहेत महाविकास आघाडीचे, ज्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या विद्यमान नगरसेवकांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे, मात्र नागपूर ग्रामीणमध्ये जे काँग्रेसचं वर्चस्व होतं ते आता कुठेतरी कमकुवत होत असल्याचं या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। कारण नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।